शेजारी एक कॅफे होता. म्हटलं कॅफेत जाऊया, मस्त कॉफी पिऊया. कॉफी प्यायले आणि तुला माहिती आहे का बेबी, तिथे ना मला कोण भेटलं होतं? माझा एक कझिन आहे, तो भेटला होता. हे तू ओळखत नाहीस त्याला, पण आम्ही किती वर्षांनी भेटलो असे. बाप रे, मजा आली खूप. अजून एक व्यक्ती पण भेटला होता, दिवाण. सांगितलं असेल ना शनाया भेटली म्हणून तुला? हो बोलला ना. वाटलंच मला. बेबी तू अजून पण चिडला आहेस? बेबी मला माहितीये मी चुकले. तू सांगितलं होतं मला स्ट्रिक्टली बाहेर पडू नको, पण तरी मी गेले. पण मी असं कसं तिला अशा सिच्युएशन मध्ये एकटीला सोडून कसं झाले? तू तरी केलं असतंस का असं आलं असतं तर काही? हा केलं असतंस का? 2 लाख काढले. चेक आहे? तू माझे ट्रान्झॅक्शन चेक करतोस? प्रत्येक टूर वरनं आल्यानंतर मी ट्रान्झॅक्शन चेक करतो, हे तुलाही माहिती आहे. फालतू गोष्टींमध्ये विषय बदलू नको, कळलं ना? नको त्या गोष्टींचा इश्यूही करू नको. का काढले पैसे? हो मी ते विड्रॉ केले आणि मी तुला एवढंही सांगते ते मी चॅरिटीला द्यायला केले होते, पण चॅरिटीला न देता मी एका फाउंडेशनला दिले. का? कारण माझ्या जवळच्या एका मैत्रिणीने मला सांगितलं की त्यांना गरज आहे शनाया, म्हणून मग आम्ही सगळ्या मैत्रिणी जाऊन तिथे पैसे देऊन आलो. हवं तर माझ्याकडे रिसिप्ट आहे, दाखवू का तुला? बेबी म्हणजे तू आता परत डाऊट घेतलास माझ्यावर? नाही माझं चुकलंय. का गेले तिच्याकडे? घरात थांबायला पाहिजे होतं ना, सांगितलं होतं ना जेकेने जायचं नाही. तरी मी जेके बेबी ऐक ना. हो हो हो, काय कुठे निघाला तुम्ही? नाश्ता तरी करून नाही करायचा नाश्ता मला. काल जी काही बोललीस ना तू, त्यांनी पोट भरलंय माझं. ऐका ना, मी म्हटलं ना सॉरी. बरं थांबा, डबा तरी घेऊन जा. थांबा थांबा थांबा. तुमच्या आवडीची भाजी आहे. डबा नकोय मला. शनाया बरोबर लंच करणार आहे. असं काय करताय? ऐका ना, मी सॉरी म्हटलं ना तुम्हाला. प्लीज ऐका ना. अहो अहो, काय होऊन बसलंय? काय दुर्बुद्धी सुचली मला आणि मी ह्यांच्यावर संशय घेतला. हॅलो हॅलो अनु, अगं मी अपर्णा बोलतेय. अपर्णा मॅडम, बोला ना. काय ग, तुझी तब्येत बरी नाहीये का? हां हां, मी ठीक आहे. बोला ना, तुम्ही कशा आहात? अगं मी एकदम छान आहे ग. अगं मी तुला गुड न्यूज द्यायला फोन केला होता. मागे आपण बघ रेडिओ स्टेशनला गेलो होतो ना, हां. तिथल्या लोकांना तुझी बोलण्याची पद्धत, तुझा आवाज खूप आवडलाय, म्हणून त्यांनी तुला जॉब ऑफर केली. हॅलो अनु, हॅलो. मॅडम थँक्यू 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 सो मच. अगं तुला आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे ना, हो मग आता वेळ वाया घालू नको. लगेच जा तिथे, चौकशी कर आणि लाग कामाला. हो 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 मॅडम. मॅम, मला जरा घरी विचारावं लागेल. हरकत नाही अगं, तू 2 दिवस घे, विचार कर आणि मग मला सांग. हो मॅडम, कळवते तुम्हाला.